लाडकी बहीण योजनेबद्दल कृतज्ञता, शिंदेंना पाठवणार 1 लाख राख्या। सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख राख्या पाठवणार आहेत। जिल्ह्यातील विविध भागातून महिलांतर्फे 1 लाख राख्या पाठवल्या जाणार। शिवसेना शिंदे गटाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येतोय। दक्षिण सोलापुरातील प्रतापनगर तांड्यावरून आज 5000 राख्या जमा करण्यात आल्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेतून महिन्याला 1,500 रुपये सुरू केले, त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही या 1 लाख राख्या त्यांना पाठवतोय। उद्या रात्री या राख्या मुंबईला पोहोच करणार आहे। मी ममता हिरालाल पवार उर्फ ममता सूरज राठोड प्रतापनगर येथून बोलत आहे। आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्यासाठी लाडक्या बहिणीकडून एक ओवाळणी म्हणून आम्ही देत आहोत। तर त्यांनी उद्या प्रकाश भाऊ यांनी सोलापूर येथून घेऊन जाणार आहेत। अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून 1 लाख राखी आम्ही जमा केलेला आहोत। तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेब त्यांनी स्वीकारावे। जय महाराष्ट्र। राखी पौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, नेमका काय संकल्प आपण केलेला आहे, काय सांगाल? जय महाराष्ट्र। मी प्रकाश राठोड, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि आज कोटी महिलांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे अश्रू वाहत आहे। त्यामुळे सोलापूर इथून मी विचार केला की 1 लाख राखी पाठवा एकनाथ शिंदे साहेबांना रक्षाबंधनाच्या निमित्त। आणि बघता बघता आता सोलापूर जिल्ह्यामधून खूप मोठा प्रतिसाद मला महिलांकडून मिळत आहे। लाडक्या बहिणीकडून आम्ही 10 टीम केलेले आहेत आणि 10 टीम पूर्ण घरोघरी फिरतायत। प्रत्येक एरियामध्ये जातोय, शाळेतून कॉलेजमधून अनेक गावातून आम्ही राखीचं कलेक्शन करतोय आणि जवळपास 4 दिवसापासून राखी कलेक्शनचं काम चालू आहे। आम्ही उद्या दुपारी 3 वाजता रक्षाबंधन निमित्त एकनाथजी शिंदे साहेब आनंद आश्रममध्ये असणार आहेत। तिथेही राखीचे बॉक्स घेऊन जाणार आहोत आणि या राखीच्या बॉक्समधून एक 4-5 महिलांचा मी एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मी लॉटरी टाईप सिस्टीम मध्ये काढणार आहोत आणि साहेबांच्या हस्ते ज्या लॉटरी निघतील त्या लाडकी बहिणींना आम्ही मोठी गिफ्ट म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहोत। ओके, ठीक आहे।